हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमके ट्रिपल एस रिसर्च स्पर्धा यूट्यूब चॅनल. सुरू करत आपला आजचा हिंदू पेपर अनालिसिस. पहिली न्यूज काय होती की जस्टिस वर्मा रिझाइन्स अमिड प्रोसिडिंग्स फॉर रिमूव्हल. जसं आपल्याला माहिती की अलाहाबाद हायकोर्टचे जे जज होते जस्टिस यशवंत वर्मा यांच्यावर विरुद्ध जी होती पार्लमेंटमध्ये एक मोशन होती त्यांच्या रिमूव्हलशी संबंधित. आता ती जी रिमूव्हलची मोशन होती त्याच्यापासून वाचण्यासाठी जी होती जस्टिस वर्मा यांनी जे आहे ते प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांच्याकडे रेजिग्नेशन दिला होता. मग त्याच्यामध्ये आपल्याला एक्झामसाठी काय काय महत्वाचे, आता प्री मध्ये महत्वाचं काय की जे हायकोर्टचे जज असतात ते रेजिग्नेशन सुद्धा कोणाकडे देतात, प्रेसिडेंटकडेच देतात. ही गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी आहे. आता हे झालं रेजिग्नेशन बद्दल. आता त्याच्यानंतर त्यांच्या रिमूव्हल बद्दल कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. आता कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे आहे ते दोन कारण दिलेत, मग सुप्रीम कोर्टचे जज असो किंवा हायकोर्टचे जज असो, फक्त दोनच कारणांनी जे आहे त्यांना काढलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये जे आहे प्रूव्ड मिसबिहेवियर आणि इनकॅपॅसिटी या दोनच रिझन्सनी जे आहे त्यांना काढलं जाऊ शकतं. पण हे दोन रिझन जरी असली तरी जो दोन रिझन्स आहेत ते कॉन्स्टिट्यूशन मध्ये जरी दिले असले तरी त्याच्याबद्दलची प्रोसिजर आहे ती मात्र जजेस एन्क्वायरी ऍक्ट 1968 याच्या अंतर्गत ती प्रोसिजर सेट केली गेलेली आहे. म्हणजेच आपल्याला विचारलं जाऊ शकते की त्याची रिमूव्हलची रिझन्स आणि प्रोसिजर आहे ती कॉन्स्टिट्यूशनने दिलं, ते स्टेटमेंट जे चुकीचं आहे. कॉन्स्टिट्यूशनने फक्त रिझन्स दिले पण त्यांना काढण्याची जी प्रोसिजर आहे ती मात्र जजेस एन्क्वायरी ऍक्ट 1968 ने दिली. आणि ती प्रोसिजर काय सांगते की लोकसभेतील 100 मेंबर्स आणि राज्यसभेचे 50 मेंबर्सनी जे आहे त्यांच्या हाऊसच्या प्रिसाइडिंग ऑफिसर्सकडे एक नोटीस दिली पाहिजे त्या जजेसच्या रिमूव्हलसाठीची. मग त्यावेळेस त्या प्रिसाइडिंग ऑफिसर्सकडे डिस्क्रिशन राहतं की ती नोटीस ऍक्सेप्ट करायची की नाही. जर त्यांनी ऍक्सेप्ट नाही केली तर ती नोटीस इथंच बरखास्त होते. तर जर त्यांनी ऍक्सेप्ट केली तर मात्र त्याच्यावरती एक इन्व्हेस्टिगेशन कमिटी बसते. मग त्या कमिटीमध्ये सुप्रीम कोर्टचे जज, हायकोर्टचे चीफ जस्टिस असतात आणि त्याचबरोबर एक एमिनंट ज्युरिस्ट असतात. मग हे 3 जणांची जी कमिटी असते ती याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन करते आणि जर त्यामध्ये ते गिल्टी सापडले तर त्याच्यामध्ये जे आहे ती पार्लमेंटमध्ये वोटिंग होते. मग पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सेपरेटली स्पेशल मेजॉरिटीने जर ते रिमूव्हलचं मोशन पास झालं, म्हणजे 2/3 ऑफ प्रेझेंट वोटिंगने जर ते मोशन पास झालं, मग ते प्रेसिडेंटकडे साइन दिलं जातं आणि प्रेसिडेंटच्या साइन नंतर जे आहे ते जजेसचे रिमूव्हल केलं जातं. मग त्याच्यामध्ये या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला प्रीसाठी महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट महत्वाची माहित पाहिजे, की असे म्हणजे हे जे जज होते, त्यांच्यावरती रिमूव्हलचं मोशन चालू होतं. पण ते रिमूव्हल व्हायच्या आधीच त्यांनी जे ते रिझिग्नेशन केलं होतं. मग अशा कंडिशनमध्ये त्यांना रिझाइन नंतर सॉरी रिटायरमेंट नंतरचे जे बेनिफिट असतात ते त्यांना भेटणार आहेत का? रिटायरमेंट नंतरचे बेनिफिट्स म्हणजेच काय? मग त्यांना जे पेन्शन वगैरे भेटणार किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील ते त्यांना भेटणार आहेत की नाही? मग ह्या ज्या गोष्टी ते तुम्हाला पाहायच्या आहेत, की हे रिटायरमेंटचे बेनिफिट्स त्यांना भेटू शकतात का अशा कंडिशन्समध्ये? आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या जजेसची रिटायरमेंट बेनिफिट्स काय-काय असतात, कोण-कोण देतात? याच्यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे काय? जसं आपल्याला माहिती आहे सुप्रीम कोर्टचे जजेस असतात, त्यांची जी सॅलरी असती ती सेंट्रल गव्हर्नमेंट देते आणि त्यांना जे पेन्शन मिळतं ते सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट देतं. पण त्याच्यानंतर हायकोर्ट असतात. आता हायकोर्टमध्ये समजा तुम्ही बॉम्बे हायकोर्टमधले जजेस असतील, तर त्यांना जी सॅलरी आहे ती त्यांचं स्टेट गव्हर्नमेंट देतं. पण त्यांची जी पेन्शन असते ती मात्र सेंट्रल गव्हर्नमेंट देत असतं. असं का होतं? कारण तुम्हाला माहिती की जे हायकोर्टचे जज असतात, त्यांची बदली किंवा ट्रान्सफर होऊ शकते दुसऱ्या हायकोर्ट्समध्ये. त्याच्यामुळे कसं होतं, की जर समजा तुम्ही तुमच्या लाईफटाईममध्ये 2-4 स्टेट्सच्या हायकोर्टमध्ये काम केलं असेल, तर मग ती पेन्शन कशी डिव्हाईड व्हावी, ह्याच्या सोल्युशनसाठी त्यांनी काय केलं, की हायकोर्टचे जजेसची पेन्शन असेल, ती सेंट्रल गव्हर्नमेंटवरती चार्ज असेल. मग ही तुम्हाला गोष्ट पाहायची, की रिटायरमेंट बेनिफिट्स कोणते असतात? ह्या कंडिशनमध्ये त्यांना भेटेल का? आणि ही जी गोष्ट होती पेन्शन बाबतची, ती तुम्हाला लक्षात राहिली पाहिजे. पुढची न्यूज होती की मायग्रेटरी बर्ड्स पोज ह्यूज रिस्क टू फ्लाइट्स, वाईल्डलाईफ बॉडी रिजेक्ट्स ग्रीनफील्ड एअरपोर्ट प्लॅन इन प्युरी. आता याच्यामध्ये काय झालं की स्टेट गव्हर्नमेंट होतं आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया जी होती त्यांचा प्लॅन होता की पुरीमध्ये जे आहे ते एक नवीन एअरपोर्ट तयार केलं पाहिजे, बांधलं गेलं पाहिजे. पण याच्यामध्ये काय झालं की एक वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जी बॉडी आहे त्यांनी सांगितलं की ह्या जर पुरीचा इथं तुम्ही एअरपोर्टचा प्लॅन करताय, त्याच्या जवळच जे आहे ते चिलिका लेक आहे. आता चिलिका लेक जे आहे ते एक वेटलँड आहे आणि मोठं रामसर साइट म्हणून रिकॉग्नाइज्ड आहे, आपल्याला माहिती आहे ती गोष्ट. मग ही जी चिलिका लेक आहे तिथं मोठ्या प्रमाणात मायग्रेटरी बर्ड्स येत राहतात. मग जर एअरपोर्टच्या तिथं जर अशा पद्धतीचं वेटलँड असेल आणि मायग्रेटरी बर्ड्स असतील त्याच्यामुळे काय होणार, ते फ्लाइट्सला जे आहे ते फ्लाइट जेव्हा टेक ऑफ करतील किंवा लँड करत असेल त्यावेळेस मोठी रिस्क जी आहे ती निर्माण होऊ शकते आणि ही जी रिस्क आहे ती कंटिन्युअस राहील. मग अशा कंडिशनमध्ये तुम्ही त्या एरियाच्या इथे जे आहे ते नवीन एअरपोर्ट नाही बांधलं पाहिजे.
त्यांचं जे प्रपोजल होतं ते वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने रिजेक्ट केलं होतं. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रीसाठी महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी असू शकतात, की ही बॉडी कोणती आहे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, ती कायद्याने तयार झाली म्हणजे स्टॅट्युटरी कशी आहे, त्याच्यानंतर त्यांना कोणते अधिकार आहेत, त्याच्यानंतर चिलिका लेक जे आहे त्याचं लोकेशन माहीत पाहिजे. त्याच्यानंतर तिथं रामसर साईट ती कधी तयार झाली होती. मग ओडिशामध्ये रामसर साईट आहे, तर मग ओडिशामध्ये अजून कोणत्या रामसर साईट रिसेंटली डिस्कव्हर झाले किंवा टोटल किती साईट्स आहेत. त्याच्यानंतर तिथं मायग्रेटरी बर्ड्स येतात, तर ते कोणते मायग्रेटरी बर्ड्स येतात, ते कोणत्या सीझनमध्ये येतात, ती गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय होती, की ग्रीनफील्ड एअरपोर्ट. आता कन्स्ट्रक्शन किंवा आर्किटेक्चरच्या टर्ममध्ये ग्रीनफील्ड म्हणजे काय? की जेव्हा तुम्हाला फ्रॉम द स्क्रॅच म्हणजे एकदम प्लेन लँड भेटतील त्याच्यावरती तुम्ही न्यू कन्स्ट्रक्शन वगैरे करणार असाल, तर अशा कंडिशनमध्ये त्या प्रोजेक्ट्सला जे आहे ते ग्रीनफील्ड प्रोजेक्ट असं म्हटलं जातं. पण ज्यावेळेस तुम्हाला जे आहे ती एखाद्या जागेवरती डिमॉलिशन करून पुन्हा त्या जागेवरती न्यू कन्स्ट्रक्शन करायचं असेल, तर त्या प्रोजेक्ट्सला मात्र ब्राउनफील्ड म्हणतात. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. आणि हा जो प्रोजेक्ट होता तो ग्रीनफील्ड एअरपोर्ट प्लॅन होता. तिथे कोणतीही जे आहे ऑलरेडी कोणतेही एरिया किंवा कोणतेही कन्स्ट्रक्शन नव्हतं. त्याच्यानंतर पुढची न्यूज होती, की बोल्स्टरिंग डिटरन्स थ्रू सबमरीन डॉमिनन्स. आता इंडियाचं जे आहे, रिसेंटली काय केलं इंडियाने, आय-एन-एस अरिधमन म्हणून जे आहे, एक न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईल सबमरीन जी होती, ती इंडियन नेव्हीमध्ये कमिशन केली आणि ती जी होती इंडियाची थर्ड अशी सबमरीन होती. मग याच्यामध्ये लक्षात घेण्यासारख्या गोष्टी कोणत्या, की इंडियन नेव्हीचं जो आहे, ते न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईल सबमरीन प्रोग्राम काय आहे, जो 2009 मध्ये लॉन्च झाला होता. आणि त्याच्या अंतर्गतच आय-एन-एस अरिहंत 2016 मध्ये आणि आय-एन-एस अरिघाट जे 2024 मध्ये कमिशन झाली होती आणि रिसेंटली 2026 मध्ये आय-एन-एस अरिधमन जी आहे ती कमिशन झाली. म्हणजे टोटल 3 जे सबमरीन्स आहेत ते इंडियन नेव्हीमध्ये कमिशन झाले. तर मग ह्या प्रोजेक्ट नंतर इंडियाचं काय म्हणणं होतं, की इंडियाला जो आहे स्वतःचं एक न्यूक्लिअर ट्रायड कंट्री म्हणून स्वतःला लिस्ट करायचं. न्यूक्लिअर ट्रायड म्हणजे काय? अशी कंट्री जी लँडवरून, एअरमधून आणि सीमधून जे आहे, ती न्यूक्लिअर मिसाईल्स लॉन्च करू शकते अशी कंट्री. मग इंडियाकडं लँड आणि एअरची जी होती ती पॉवर होती. पण सीमधून जे आहे ते न्यूक्लिअर मिसाईल लॉन्च करण्याची त्यांच्याकडं कॅपॅबिलिटी नव्हती इंडियाकडं. मग ती जी गोष्ट होती ती दूर करण्यासाठी इंडियाने न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईल सबमरीन प्रोग्राम लॉन्च केला होता 2009 मध्ये आणि त्याच्या अंतर्गत इंडियाने सगळ्यात पहिले इंडियन आय-एन-एस अरिहंत आणि नंतर आय-एन-एस अरिघाट जी होती 2024 मध्ये कमिशन केली आणि रिसेंटली अरिधमन जी होती ती सुद्धा कमिशन केली होती. आता आय-एन-एस अरिहंत जी होती ती एकदम छोटी होती. सगळ्यात पहिली होती त्याच्यामध्ये ती छोटी होती. पण आय-एन-एस अरिधमन जी आहे, या तिघांच्या कंपॅरेटिव्हमध्ये एक मोठी सबमरीन म्हणून आहे. ती जी आहे ती 7,000 टन जी आहे त्याची वेटिंग कॅपॅसिटी आहे. मग ह्याच्यामध्ये जे आहे ती अल्मोस्ट 24 के-15 सागरिका मिसाईल्स, त्याच्यानंतर के-4 आणि के-5 मिसाईल्स जे आहेत, 8 न्यूक्लिअर टिप ह्या सुद्धा त्याच्यामध्ये लॉन्च केल्या जाऊ शकतात ह्याच्या थ्रू. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला दुसरी गोष्ट महत्त्वाची काय, की ह्या ज्या के-15 मिसाईल्स आहेत, के-15 सागरिका मिसाईल्स, के-4, के-5 मिसाईल जे आहेत, त्या काय असतात? जसं आपल्याला माहिती की अग्नी मिसाईल्स असतात, त्याच्यानंतर बाकीच्या नाग मिसाईल्स वगैरे या मिसाईल्स असतात. आता अग्नी मिसाईलची जी आपण रेंज म्हणतो, अग्नी 5 जर असेल तर आपण म्हणतो त्याची रेंज 5,000 ते 8,000 किलोमीटरपर्यंत रेंज आहे. मग ह्याच्यामध्ये ही जी नावं आहेत, ती आणि यांची रेंज सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. आता के-15 जे आहे, त्याचं नाव के-15 जरी असेल तर त्याची रेंज जी आहे ती फक्त 750 किलोमीटर आहे. ती म्हणजे ती शॉर्ट रेंजसाठी झाली. त्याच्यानंतर के-4 जे आहे, त्याची रेंज आहे ती 4,000 किलोमीटरपर्यंत आहे आणि के-5 जे आहे, ते मात्र 5,000 ते 8,000 किलोमीटरपर्यंत त्यांची रेंज आहे. म्हणजे ते इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलच्या रेंजमध्ये सुद्धा येतात आणि ह्या ज्या 2 आहेत, ते न्यूक्लिअर मिसाईल जे आहेत ते कॅरी करू शकतात. बरं त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे काय, इंडिया जी आहे, ती आता P5 कंट्रीज नंतर पहिली कंट्री बनली होती, ज्याच्याकडे न्यूक्लिअर ट्रायड आहे. म्हणजे USA, रशिया, फ्रान्स, UK आणि चायना यांच्यानंतर इंडिया 6वी कंट्री होती, ज्यांच्याकडे न्यूक्लिअर ट्रायड आहे. बरं ही जी मिसाईल सिस्टम होती, की मिसाईल प्रोग्राम होता, याच्या अंतर्गत आपण इंडिजिनियसली कंप्लीटली जी आहे ती मिसाईल सबमरीन्स तयार केल्या नव्हत्या. त्याच्यासाठीचा जो प्रोजेक्ट होता, की इंडियाज फर्स्ट फुल्ली इंडिजिनियसली डिझाइन न्यूक्लिअर अटॅक सबमरीन जी होती, ती इंडियाच्या प्लॅनने 2036 पर्यंत इंडियन नेव्हीमध्ये कमिशन करायचं आणि त्याच्यामधली दुसरी जी असेल सबमरीन, ती 2038 पर्यंत इंडियन नेव्हीमध्ये कमिशन झाली पाहिजे. मग ह्या ज्या गोष्टी होत्या तुम्हाला मेनसाठी सुद्धा की एक सुपेरियर इंडियन नेव्ही जसं आपल्याला माहिती की इंडियाचा जो आहे इंडियन ओशनमध्ये जे डायरेक्ट आणि खूप मोठा ॲक्सेस आहे. इंडियन नेव्ही जी आहे ती कंट्रोलिंग कंटिन्युअसली पेट्रोलिंग करत असते इंडियन ओशनमध्ये.
मग त्याला अरेबियन सीचा ऍक्सेस आहे, बे ऑफ बेंगॉलचा आहे, अरेबियन ओशनचा कम्प्लिटली ऍक्सेस आहे. आणि इंडिया एक वन ऑफ द मेजर कंट्रीज आहे ज्याला इंडियन ओशन मध्ये डायरेक्ट ऍक्सेस आहे. मग बाकीच्या जे कंट्रीज आहेत मोठ्या मिलिटरी पॉवरवाल्या, मग USA झालं किंवा युरोपियन कंट्रीज असतील त्या नॉर्थ अटलांटिक ओशन मध्ये, चायना झालं किंवा रशिया झालं ते पॅसिफिक ओशन मध्ये त्यांना तिकडे एंट्री आहे. पण इंडियन ओशन मध्ये अशी मोठी कोणती कंट्री नाहीये जी इंडियन ओशन मध्ये त्याचा डायरेक्ट ऍक्सेस असेल आणि जी डॉमिनेट करू शकते. मग अशा कंडिशनमध्ये ह्या सबमरीनच्या इंट्रोडक्शनमध्ये किंवा कमिशनिंगमुळे काय होते की इंडियन नेव्ही खूप जास्त स्ट्रॉंग होते. यामुळे काय होणार की त्या 3 पैकी कमीत कमी एक जी सबमरीन असेल ती कंटिन्युअसली इंडियन ओशनमध्ये पेट्रोलिंग करू शकते. त्याच्यामुळं नेहमी इंडियाची जी आपण म्हणतो की सिक्युरिटी असेल ती सुद्धा इन्शुअर होते आणि इंडियन ओशनमध्ये इंडियाचा जो डॉमिनन्स असतो तो सुद्धा इन्शुअर होतो. मग अशा कंडिशनमध्ये तुम्हाला मेन्समध्ये प्रश्न विचारला जातो की हाऊ सुपेरियर इंडियन नेव्ही जी आहे ती इन्शुअर करते इंडियाची जी इंडियन ओशनमधली इंडियाचं डॉमिनन्स आहे ते इन्शुअर कसं करतं? याच्यावरती मेन्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या प्रीमध्ये महत्त्वाच्या असू शकतात. पुढची न्यूज होती की रिबिल्डिंग टाइज. इंडिया मस्ट अप्रोच फॉरेन रिलेशन्स विथ मोर प्रॅग्मॅटिझम, लेस इमोशन्स. आता रिसेंटली काय झालं होतं की इंडियाने जे आहे ते तुर्की आणि अझरबैजान बरोबर जे आहेत त्यांचे बायलॅटरल रिलेशन्स ते पुन्हा एकदा रिवाईव्ह करण्यासाठी रिप्रेझेंटेटिव्ह पाठवले होते. आता त्याच्याबद्दल म्हणलं का जातंय कारण आपल्याला माहिती की तुर्की जे आहे ते बऱ्याच काळापासून इंडियाच्या अगेन्स्ट स्टेटमेंट देतं, पाकिस्तानला सपोर्ट करतं. मग काश्मीरचा इश्यू असेल किंवा बाकी कोणते इश्यू असतील त्याच्यामध्ये ते पाकिस्तानला सपोर्ट करतात आणि इंडियाला क्रिटिसाइज वगैरे करतात. अझरबैजान सुद्धा जे आहेत हीच पॉलिसी जी आहे ती फॉलो करत असतं. मग ह्याला एक रिएक्शन म्हणून त्याचबरोबर टर्कीने काय केलं होतं, की ऑपरेशन सिंदूरचं जे झालं होतं पहलगाम अटॅक नंतर, त्याच्यामध्ये त्यांनी पाकिस्तानला मिलिटरी इक्विपमेंट सुद्धा पुरवले होते. मग त्याच्यामध्ये त्यांनी चायना, तुर्की यांनी पाकिस्तानला सपोर्ट केलं होतं. अझरबैजान सुद्धा त्यांच्याकडून पाकिस्तानकडून मिलिटरी इक्विपमेंट्स घेऊन सुद्धा त्यांना सपोर्ट करत असतं. मग ह्याला काउंटर म्हणून इंडियाने काय केलं, की टर्कीला काउंटर करण्यासाठी सायप्रस बरोबर रिलेशन्स ग्रो केले. आपले जे प्राईम मिनिस्टर होते नरेंद्र मोदी ते सुद्धा सायप्रसला व्हिजिट दिली होती त्यांनी. त्याच्यानंतर अझरबैजानला काउंटर करण्यासाठी अर्मेनियाबरोबर रिलेशन स्ट्रॉंग केले. आपण त्यांना मिसाईल्स वगैरे होते, ते सुद्धा एक्सपोर्ट करायला लागलं होतं. मग ह्याच्यामुळं काय झालं होतं ना, की बायलॅटरल रिलेशनचे त्यांच्या साइडने त्यांनी एक ताणण्याचा प्रयत्न केला होता. भारताने सुद्धा एक काउंटर करून ते रिलेशन अजून जास्त ताणले होते. मग त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूरमध्ये टर्कीचा रोल पाहून इंडियामध्ये जे आहे ते बॉयकॉट मोहीम सुद्धा झाली होती, की तुर्कीसारख्या देशांना बॉयकॉट केले पाहिजे. त्यांच्याबरोबर कोणते रिलेशन्स नाही ठेवले पाहिजे. ना ट्रेड, ना दुसरे कोणते. मग ह्याच्यामुळं काय व्हायला लागलं ना, ते रिलेशन्स अजून जास्त कॉन्फ्लिक्टिंग नेचरचे व्हायला लागले होते. मग अशा टाईम्समध्ये जेव्हा 2026 जे इयर आहे, ज्याच्यामध्ये कंटिन्यूअस कॉन्फ्लिक्ट्स ग्रो व्हायला लागलेत, वाढायला लागलेत. एक रशिया-युक्रेनचं कंटिन्यूअस चालू आहे, यूएसची चालू आहे, यूएसचे भरपूर कॉन्फ्लिक्ट चालू होत आहेत. त्याच्यानंतर इंडिया-पाकिस्तानचं सुद्धा झालं होतं, इस्रायलचे सुद्धा कॉन्फ्लिक्ट चालू आहेत. मग अशा कंडिशन्समध्ये एक स्टेबल आणि लाँग लास्टिंग फॉरेन पॉलिसी कंटिन्यू ठेवण्यासाठी कॉन्फ्लिक्ट्स ग्रो करण्यापेक्षा आणि इमोशन्सवरती भर देण्यापेक्षा एक लाँग टर्म व्हिजन ठेवून जे आहे किंवा प्रॅग्मॅटिझम ठेवून जे आहे ते बायलॅटरल रिलेशन्स पुन्हा रिवाईव्ह करण्यासाठी इंडियाने प्रयत्न केलेत. जेणेकरून काय व्हावं, की एक जिओपॉलिटिक्स मधली जी कन्सेप्ट असते, की नो परमनंट फ्रेंड्स, नो परमनंट एनिमीज. त्या कन्सेप्टला लक्षात ठेवून इंडियाने काय केलं, की स्वतःचे इंटरेस्ट इंटॅक्ट राहतील, ते सर्व्ह होतील आणि त्या गोष्टी मेंटेन ठेवून त्यांनी जे आहे ते अझरबैजान आणि तुर्कीबरोबर पुन्हा बायलॅटरल रिलेशन्स ग्रो करण्यासाठी, रिवाईव्ह करण्यासाठी आणि ग्रो करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जसं आपण म्हणतो, की जर समजा इंडियाबरोबरचे रिलेशन्स ग्रो झाले त्या कंट्रीजचे, त्यांना सुद्धा फायदा होत असेल त्या रिलेशन्समधून, तर ते पाकिस्तानऐवजी इंडियाला जे आहे ते त्यांच्याकडे इंडियाकडचा कल त्यांचा वाढू शकतो आणि पाकिस्तानला जो सपोर्ट ते करतात, तो कमी होऊ शकतो. त्याच्यामुळे ही जी लाँग लास्टिंग आणि प्रॅग्मॅटिक फॉरेन पॉलिसी दाखवली, ती एक चांगली गोष्ट आहे आणि याच्यावर तुम्हाला आयआरमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, की ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या अजून कोणत्या-कोणत्या नेशन्स बरोबर तुम्ही ग्रो करू शकता? त्याच्यानंतर अजून ह्यामध्ये कोणते-कोणते अपॉर्च्युनिटीज तयार होऊ शकतात? ह्या ज्या गोष्टी तुम्हाला आयआरमध्ये विचारल्या जाऊ शकतात. पुढची न्यूज होती की व्हॅन्स वॉन्ट्स इराण नॉट टू प्ले यूएस ॲट टॉक्स ॲज ही डिपार्ट्स फॉर पाकिस्तान. आता आपल्याला माहिती आहे की यूएस आणि इराणमध्ये जे वॉर चाललं होतं, त्याच्यामध्ये सीजफायर घोषित करण्यात आलं होतं 14 दिवसांचं. आता त्याच्यामध्ये एक इश्यू काय झाला, की इराणला असं वाटलं की ह्या सीजफायरमध्ये लेबनन सुद्धा इन्क्लुडेड. म्हणजेच काय की इराणवर अटॅक नाही होणार, त्याचबरोबर लेबननवर पण अटॅक नाही होणार. पण सीजफायर नंतर दुसऱ्याच दिवशी इस्रायलने लेबननवरती अटॅक केला होता. तिथं बरेच सिव्हिलियन्स जे आहेत त्यांची सुद्धा डेथ झाली होती.
त्याच्यानंतर इराणने म्हटलं की तुम्ही लेबननवर अटॅक कसं काय करू शकता, सीज फायर चालू आहे. त्यावेळेस इस्रायल आणि नंतर यूएसएने सुद्धा कन्फर्म केलं की सीज फायर जे होतं फक्त इराण पुरतं लिमिटेड होतं, लेबनन याचा पार्ट नव्हता. आणि याच्यामुळे काय झालं की इराणने पुन्हा क्लेम केलं की आम्ही स्टेट ऑफ हॉर्मुझ जर तुम्ही असेच अटॅक केले तर आम्ही स्टेट ऑफ हॉर्मुझला पुन्हा बंद करू. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी, की लेबननवर अटॅक झाल्यामुळे इराण इतकं जे आहे अशी रिएक्शन का देतं? कारण का, की इस्रायल वगैरेचं म्हणणं आहे, की लेबननमध्ये हिजबुल्ला नावाचा एक ग्रुप आहे, मिलिटंट ग्रुप आहे, जो इराणच्या सपोर्टवरती इस्रायलवरती अटॅक करतो आणि त्याच्यामुळे ते हिजबुल्लाला टार्गेट करण्यासाठी लेबननवरती अटॅक करतात. त्याच्यामुळे हिजबुल्ला जो ग्रुप आहे तो लेबननमध्ये मग लेबननची जिओग्राफी वगैरे त्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. आणि त्याचबरोबर असा अजून एक ग्रुप आहे, जो येमेनमध्ये तो कोणता ग्रुप आहे? तो आहे हुती रिबेल्स. आता इराणचा काय प्लॅन होता? जसं ट्रम्पनी वॉर्निंग दिली होती, की जर इराणने सीजफायर किंवा तो जो प्रस्ताव आहे तो एक्सेप्ट नाही केला, तर मी इराणवरती मोठ्या प्रमाणात बॉम्बिंग करू. आणि इराणचा प्लॅन होता, की जर अशी बॉम्बिंग होणार असेल, तर ते येमनच्या मधले जे हुती रिबेल्स आहेत त्यांच्या मदतीने बब अल मंडाब जो स्टेट होता, तो सुद्धा जो आहे तो क्लोज करणार होता. आणि जर जसं आपल्याला माहिती आहे, की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ असेल, बब अल मंडाब स्ट्रेट आहे. हे जे आहे ते ग्लोबल इकॉनॉमीसाठी, ग्लोबल ट्रेडसाठी जे ते सगळ्यात महत्त्वाचे असे ट्रेड रूट्स मानले जातात. कारण इजिप्तमधून जो आपला इजिप्तमधून जो ट्रेड रूट आपला ओपन होता सुएझ कॅनलमधून, तो झाला. मग त्याच्यातून आपला इंडिया आणि युरोप जे आहे ते लिंक होतात. त्याचबरोबर सौदीमधून जे क्रूड ऑइल येतं ते सुद्धा बब अल मंडाबमधून येतं. मग स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून जो असेल तो ऑइलचा इम्पोर्ट असेल. मग ह्या ज्या गोष्टी त्याच्यामुळे तो जो एरिया आहे तो ग्लोबल ट्रेडसाठी खूप महत्त्वाचा होता. जर समजा इराणवरती अटॅक झाला असता, तर बब अल मंडाब जो स्टेट होता तो सुद्धा ब्लॉक करायचा प्लॅन होता इराणचा हुती रिबेल्सच्या द्वारे. मग याच्यामध्ये तुम्हाला प्रीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. कंट्रीज आणि त्या कंट्रीजमध्ये असणारे मिलिटंट ग्रुप्स वगैरे जे आहेत त्यांच्या पेअरिंगवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा येमेन आणि लेबनन जे हे कंट्रीज आहेत त्यांच्याबद्दल स्पेसिफिक क्वेशन्स विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर पुढची न्यूज होती की आर्टेमिस 2 एस्ट्रोनॉट्स हर्टल होम फ्रॉम मून टुवर्ड्स स्प्लॅशडाउन. आता आपल्याला माहिती आहे की ऑलमोस्ट 50 वर्षानंतर मूनवरती एक मिशन पाठवलं होतं नासाने क्रू मिशन पाठवलं होतं. या आर्टेमिस 2 मिशनमध्ये काय होतं की अर्थमधून जे होते जे क्रू मिशन असेल त्याच्यातून ते मूनची डार्क साइड असेल त्याला कंप्लीटली एक ट्रॅव्हल करून पुन्हा अर्थवरती येणार होते. मग हे जे होती ती मिशन त्यांनी जी कंप्लीट ट्रॅव्हल मिशन होती, व्होयेज मिशन होतं, ते त्यांनी कंप्लीट केलं होतं आणि आज सकाळी जे होते एक्स्पेक्टेड होतं, की जे क्रू मेंबर्स होते, ते पुन्हा पॅसिफिक ओशनमध्ये लँड करतील आणि त्यांनी जे आहे ते सकाळी लँड सुद्धा केलं होतं. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला आर्टेमिस 2 मिशनबद्दल ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी. त्याच्यानंतर पुढची न्यूज होती, की युक्रेनियन फोर्सेस शॉट डाउन शहीद ड्रोन्स इन वेस्ट एशिया सेज झेलेन्स्की. आता आपल्याला माहिती आहे, की युक्रेन आणि रशियामध्ये जे कॉन्फ्लिक्ट चाललंय, ते कंटिन्युअसली 3 वर्ष झाली अजून चालूच आहे. मग याच्यामध्ये झेलेन्स्की काय म्हणतात, की त्यांचे युक्रेनियनचे फोर्सेस त्यांनी शहीद ड्रोन्स जे होते, ते शॉट डाउन केले होते आणि त्यांच्यामध्ये हे जे शहीद ड्रोन्स आहेत, ते इराणियन डिझाइन आहेत. मग त्याचं आपल्याला माहिती आहे, की इराण न्यूजमध्ये त्याच्यानंतर ड्रोनचा जो पार्ट आहे, तो सुद्धा न्यूजमध्ये कारण ऑपरेशन सिंदूरमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रोनचा वापर झाला होता. त्याच्यानंतर रिसेंटमध्ये जे इराण आणि यूएसमध्ये वॉर झालं, त्याच्यामध्ये यूएसचे जे ड्रोन्स होते, ते सुद्धा शॉट डाउन झाले होते. मग त्याच्यामध्ये तुम्हाला कंट्रीज आणि ड्रोन्स यांच्या पेअरिंगमध्ये जे आहे, ते क्वेश्चन विचारले जाऊ शकतात प्रीमध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट माहीत पाहिजे. त्याचबरोबर हा सुद्धा विचारला जाऊ शकतो, की इंडियाकडे कोणत्या-कोणत्या टाइपचे ड्रोन्स आहेत. मग सर्व्हिलन्स असतील, अटॅक ड्रोन्स असतील. मग इंडियाकडचे ड्रोन्स, मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इंडिजिनियस कोणते आहेत, इम्पोर्ट आपण कोणाकोणाकडून केले आणि कोणते-कोणते ड्रोन्स आहेत, ह्याच्यावर सुद्धा फ्रीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. ह्या ज्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. तर हा होता आपला आजचा हिंदू पेपर एनालिसिस. अशाच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्पर्धा यूट्यूब चॅनल. थँक